प्रेक्षकांनो सॉरी हां, काल मला रिव्ह्यू देता आला नाही कारण मला ना व्हायरल झाला आहे आणि रात्र झाली की एवढा खोकला येतोय ना आणि कोरडा खोकला आहे, त्यामुळे बोलायला लागले की ठास लागतीये. पण जरा थांबून थांबून बोलतीये म्हणून रिव्ह्यू द्यायला उशीर होतोय. तर बयोमध्ये आपण बघतोय ह्या अनु टीचर बयोशी बोलायचा प्रयत्न करत असतात, पण घाणेकर काकू येऊन बयोला काम सांगत असतात. शेवटी अनु टीचर तिला बाहेर घेऊन जातात आणि म्हणतात की मला बाहेर जायचंय बयोसोबत पुस्तकं आणायला. घाणेकर काकू काम सांगतात की बटाटे आणा हं. मग येताना घाणेकर काकूंना तिथेच बसून गप्पा मारायची इच्छा असते, म्हणून आता अनु टीचरने बयोला रवळनाथाच्या मंदिरात आणलंय. बयो म्हणते टीचर तुम्ही मला इथे का आणलात? अनु टीचर खूप विश्वासात घेऊन बयोला विचारताय, बयो काय झालंय? तुझ्या मनावर काही दडपण आहे का? तुझे बाबा तुला काही बोलले का? बयो विचार करते आणि म्हणते नाही. म्हणजे अनु टीचर म्हणतात की तू काही बोललीस का तुझ्या बाबांना? काय झालंय बयो? हे बघ, माझ्या बाबतीत जे झालं ना ते तुझ्या बाबतीत होऊ नये असं वाटतंय ग मला, म्हणून मी तुला विचारतीये. तुला काही टेन्शन आहे का तुझ्या आईच्या बाबतीत किंवा आणखीन कोणाच्या बाबतीत? पण बयो विचार करते की आपण घरातल्या गोष्टी सांगायला नको, म्हणून ती आता निघत असते. शेवटी मॅडम म्हणतात की इराच्या आईच्या बाबतीत आहे ना काहीतरी, आणि बयो थांबते. अनु टीचर म्हणतात मला कळतंय बयो, हे बघ तू असं मनावर ताण घेऊ नकोस. जे काही आहे तुझ्या मनामध्ये ते अगदी मला मोकळेपणाने सांग आणि माझ्यावर विश्वास ठेव, मी कोणाला काहीही सांगणार नाही. त्यांनी बयोला खूप विश्वासात घेतले आणि मग बयोने त्यांना शेवटी सांगितलंय की इराची आई आरव आणि इरा वांगडा गोड गोड बोलायचा प्रयत्न करते आणि त्या दोघांना फसवून बाबाशी लग्न करायचं आहे तिला. आणि लग्न जर चांगल्यासाठी केलं असतं तर कदाचित मला काहीच वाटलं नसतं, पण ह्या प्रॉपर्टीसाठी लग्न करताय. बाबांशी त्यांना काही देणं घेणं नाही आहे, त्यांना फक्त बाबाच्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट आहे. बाबांबद्दल त्यांना काहीच वाटत नाही आहे. आता हे आरव दादाला कसं सांगू याचं मला टेन्शन आलं आहे. आता ह्या छान बोलतात अनु टीचर, हे बघ बयो, सत्य चप्पल घालून बाहेर पडेपर्यंत खोटं सगळीकडे फिरलेलं असतं. बयो काहीही झालं ना तरी सत्य बाहेर येतंच. तू नको काळजी करूस बाळा, हे सत्यसुद्धा बाहेर येईल. तू टेन्शन घेऊ नकोस या गोष्टीचं आणि विश्वास ठेव, मी कोणाला काही सांगणार नाही. बयो आता घरी निघाली आहे. अनु टीचर म्हणतात मी सोडू का तुला? बयो म्हणते नाही मी जाते. अनु टीचरने छान समजवलं तिला की तू तुझ्या मनावर काही ताण घेऊ नकोस म्हणून. तर आता बयो मात्र टेन्शनमध्येच आहे अजूनही की मॅडम कोणाजवळ बोलल्या तर मी त्यांना सांगून बरं केलं ना. पण तेवढ्यात आरव येतो आणि म्हणतो बयो कुठे निघालीस? अगं नदीवर जाऊयात आपण, चल ना आमच्यासोबत. बयो म्हणते अरे दादा नको, मी आत्ताच अनु टीचरकडे जाऊन आले, मला जरा काम होतं त्यांच्याकडे, तुम्ही जा ना नदीवर. आता ही आरव खूप आग्रह करतो तिला की चल ना बयो तू पण, तुझा मूड फ्रेश होईल, तू अशी शांत शांत काय आहेस? इरा म्हणते दादा जाऊ दे ना, तू कशाला हिला फोर्स करतोय? पण आरव आग्रह करतो बयोला, नाही बयो तू चल, तुझा मूड छान होईल, मी म्हणतोय ना चल माझ्याबरोबर, माझ्यासाठी चल. बयो शेवटी हो म्हणते. आता हे दोघंजणं रस्त्याने जात असतात, सॉरी तिघंजणं. तर या गौतमीने एक विचित्रच प्लॅन केला आहे प्रेक्षकांनो. गोजात्या म्हणते काय गो गौतमी, ढग आले, तू पोरांना कशाला नदीवर पाठवलं? गौतमी म्हणते ते नदीवर जाणारच नाहीत, येतील मागं परत. आता गोजात्या म्हणते हे तू कशावरून बोलतेस? तू काही ठरवलं आहे का? काही प्लॅन केला आहेस का? त्यावर गौतमी म्हणते मी प्लॅन तर करतच असते आणि माझ्या डोक्यातले प्लॅन हे सक्सेसफुलच होतात. त्यावर रमाकांत म्हणतो की हो, मला यावेळेचा गौतमी वहिनीचा प्लॅन फार आवडला आहे, जाम भारी प्लॅन बनवला आहे वहिनीने. गौतमी म्हणते हो, पण तुमच्या लोकांनी माती नाही खाल्ली म्हणजे निभवलं. गोजात्याला खूपच चुटपुट लागली आहे की नेमकं यांचा प्लॅन काय आहे, ते सारख्या मध्ये मध्ये विचारताय. रमाकांत म्हणतो वहिनी काळजी करू नका. रमाकांतने त्याच्या कोणत्या तरी माणसाला फोन केला आणि सगळं व्यवस्थित आहे ना रे? चल मग ठेवतो फोन. गौतमी विचारते काय सगळं व्यवस्थित आहे ना? रमाकांत म्हणतो टेन्शन नका घेऊ वहिनी, सगळं नीट आहे. गोजात्या विचारते सांगा, माझी धडधड वाढली आहे, काय करणार आहोत तुम्ही दोघंजणं? गौतमी म्हणते हे बघा कळेलच तुम्हाला, फटाका समोर फुटण्यात मजा नसते, मागून फुटला की भारी आवाज येतो, एकदम बूम. काहीतरी दाखवत आहे प्रेक्षकांनो हे. आता हे तिघं पोरं चाललेले असताना दोन माणसं तिथे बसलेले आहेत बाकावर आणि गौतमीबद्दल वाईट बोलताय. वाईट म्हणजे जे खरं आहे तेच बोलले ते की ही बाई कसं काय घरात राहते त्या डॉक्टरच्या, तिचं काही संबंध नाही आहे, घटस्फोट झाला आहे तरी पण काय नातं आहे त्या बाईचं आणि त्या डॉक्टरचं. आता या इराला खूपच मिरच्या झोंबल्यात की माझ्या आईला असं वाईट का बोलताय? हे तुमचा काय अधिकार आहे? तुम्ही माझ्या मम्माबद्दल का वाईट बोलताय? ते माणसं म्हणतात तुमच्या घराबद्दल नाही बोलत आहे, आम्ही दुसऱ्या डॉक्टरबद्दल बोलतोय. आरव म्हणतो आम्हाला सगळं कळतं, डॉक्टर या गावात एकच आहे, तो म्हणजे माझा बाबा, का बोलताय वाईट साईड तुम्ही आमच्या घराबद्दल? हे माणसं म्हणतात तुम्हाला काय करायचं आहे? बयो म्हणते हे बघा तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही का बोलताय हे सगळं?
तेव्हा हे माणसं बयोवरच डाफरतात, बयो तू मध्ये पडू नकोस हा, तुझा काही संबंध नाही आहे. इरा लगेच दगड घेते. इरानी जरा जास्तीच ओव्हर ॲक्टिंग केली असं वाटतंय मला. पण ठीक आहे, आईला बोलल्यावर राग येणं साहजिक आहे, पण आता ती दगड वगैरे मारायला लागते. तेव्हा ते माणसं म्हणतात ओ सांभाळा या पोरीला, आणि ते तिथून निघून जातात. त्यांचं काम झालंय. हे सगळं गौतमी आणिचाच प्लॅन होता. आरव इराला समजून सांगतोय तू नको वाईट वाटून घेऊ. इरा म्हणते बघ ना दादा, ते आपल्या मम्माबद्दल किती वाईट बोलताय. मम्मा तर चक्क मुलांच्या भावनांशी खेळताना दाखवली आहे प्रेक्षकांनो. ही गौतमी तिथे येऊन शहानिशा करते की झालाय की नाही प्लॅन वर्क, आणि पोरांना बोलवते. इरा लगेच तिच्या गळ्यात पडून रडायला लागते आणि सगळं सांगते की ते माणसं कशी वाईट बोलली म्हणून तुझ्याबद्दल. गौतमी म्हणते जाऊ दे बेटा, लोक अशीच असतात, पण आता काय करणार. तुझा बाबा आणि मी आम्ही म्हणजे आमचा घटस्फोट झाला आहे ना, त्यामुळे लोक अशी बोलणारच. आता लगेच इरा पुन्हा गळ्यात पडते. गौतमी म्हणते जाऊ दे बेटा, जाऊ दे, नको लक्ष देऊ तू, लोक अशीच असतात. तुम्ही एक काम करा, तुम्ही इथून क्लिनिकला जा, माझं एक काम आहे, ते झालं की मी तिथे पोहोचतेच, तुम्हाला सोडू का मी. आरव म्हणतो नको मम्मा तू जा. गौतमी रडायचं नाटक करते की तिला खूपच वाईट वाटलं म्हणून. इराला तर खूपच वाईट वाटलंय बाई, इरा लगी फुंदू फुंदू रडतीये. असो, आता गौतमी म्हणते मी येते क्लिनिकला जाऊन, सॉरी मी येते माझं काम करून, तुम्ही क्लिनिकला जा. आता मुलं निघाले आहेत क्लिनिकला जायला, म्हणजे आता मुलं जाऊन थेट डॉक्टरचं डोकं खातील ना. आता आरव म्हणतो चल इरा आपण जाऊयात. आता बयोला जरा डाऊट आला आहे की हे सगळं असं अचानक कसं काय घडलं, म्हणजे ते माणसं बोलली, मग लगेच ही गौतमी आली. आता बयोला पण लगेच कळलं की काहीतरी गडबड आहे. आता ही गौतमी अनु टीचरकडे आली. आता हिच्याकडे यायचा काय संबंध होता हे तर माझ्या डोक्याच्या वर गेलं प्रेक्षकांनो. ती तिथे येते आणि म्हणते काय चाललं आहे तुमचं. नाही म्हणजे तशी मी आत आले, पण तुम्ही टीचर आहात ना, म्हणून असं वाटलं शिस्तीत विचारावं. अनु टीचर काही भाव देत नाही तिला. आता त्या म्हणतात काय काम आहे तुमचं. त्यावर ही म्हणते अहो काही नाही, तुम्ही मुंबईच्या मी पण मुंबईची, असं ओळखीचं असलं की बरं वाटतं हो. आणि तसंही आमच्या गावात म्हणजे या गावात काही माझ्या स्टँडर्डचं कोणी नाही आहे. त्यावर अनु टीचर म्हणतात हो बरोबर आहे, शहरातली लोक वृक्ष असतात ना, गावातल्या लोकांसारखा ओलावा नसतो. त्यावर ही गौतमी म्हणते तुम्ही टोमणा मारतायत की कौतुक करताय म्हणजे काय. त्यावर अनु टीचर म्हणतात जसं घेतलं तसं आहे हे वाक्य. मग गौतमी म्हणते आमच्या इराचा अभ्यास कसा चाललाय. बयो अभ्यास करतीये ना, पण आमचा शुभमकर तिला खूपच कामं सांगतो, काय सांगावं शुभमकरला. आता मात्र अनु टीचरला खूप राग आलाय. त्या म्हणतात हे बघा तुम्ही निघा आता, तुम्ही कशा आहात काय आहात, तुमचं वागणं बोलणं मी बघितलंय, त्यामुळे माझ्यासमोर ही नाटकं करू नका. गौतमी म्हणते सॉरी काय बोलताय तुम्ही हे. आता अनु टीचर म्हणतात तुम्हाला कळलं नाही का, तुम्हाला निघायला सांगितलंय मी. गौतमी विचार करते हिला काय झालंय अचानक. तर प्रेक्षकांनो इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. अगदी सबशेल त्या अनु टीचरनी गौतमीला हकललंय तिथून. ती मस्त गप्पा बिप्पा मारायला गेलेली असते तिच्याशी, तिथे खुर्ची टाकूनही बसते, पण ही हकलून देते बाई. आता हे पोरं जाऊन डोकं खाताय त्या डॉक्टरचं की तू मम्माशी लग्न कर ना, मम्माबद्दल किती वाईट बोलताय सगळे, बयो तू सांग ना. पण बयो मात्र बिचारी शांत बसली आहे. आता काय बोलणार ही बयो, डॉक्टर तिच्याकडे बघताय. मला असं वाटतंय कदाचित डॉक्टरांनाच कळेल की बयोला काहीतरी गौतमीबद्दल कळलंय म्हणून, आणि अचानक तेच बयोकडून बोलून घेतील. तर असा होता आजचा रिव्ह्यू. आणि सॉरी हा प्रेक्षकांनो, काल मी रिव्ह्यू देऊ शकले नाही, कधी कधी तब्येतीच्या कारणामुळे नाही जमत माझं रिव्ह्यू देणं. प्रेक्षकांनो प्लीज रिव्ह्यू लाईक करायला विसरत जाऊ नका, आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा. धन्यवाद.